नमस्कार. आजच्या माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत कात्रजच्या झू पार्कमध्ये. तर बघू शकता आम्ही इथून एंट्री करत आहोत. इथे एंट्री तिकीट 40 रुपीज आहे. तर तुम्ही ते तिकीट काउंटरला पण घेऊ शकता किंवा स्कॅन करून ऑनलाईन पण काढू शकता तिकीट. आणि आता चला आपण आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया कसा आहे हा कात्रजचा झू पार्क. ते आम्ही आता एंट्री केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे हा मॅप दिलेला आहे. या मॅपमधून तुम्हाला कळेल की कुठले प्राणी कुठे ठेवलेले आहेत ते बघू शकता तुम्ही हे. चला तर आता आपण पुढे बघूया हा पार्क कसा आहे ते. मंदर इथून पुढे आता स्नेकचं सेक्शन आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि आज संडे असल्यामुळे म्हणजे आम्ही संडेला गेलो होतो, तर इथे खूपच गर्दी होती. इकडे बघा तुम्ही, तर इथे सगळे तुम्हाला खूप प्रकारचे स्नेक बघायला भेटतील. तर बघू शकता तुम्ही. इथे टॉर्टॉईज आहे, तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये टॉर्टॉईज तो कसा पोहतोय ते. आता तुम्ही बघा हा अजगर कसं चालतोय ते. हा अजगर आहे आणि याच्या हे तिथे त्यांनी तुम्हाला स्पेसिफिकेशन दिलं सगळं, ते तुम्ही बघू शकता. आणि हा एक आहे तो झोपला आहे आणि तो खूप जाड होता, मोठाच्या मोठा. इथे परत टॉर्टॉईज आलेत आणि हे वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या टॉर्टॉईजच्या. चांदणी कासव आहे हा. आता आपण चाललो आहे इथे इग्वाना आहे, इग्वाना. आणि तो इग्वाना इतका सुंदर होता, म्हणजे रिअल आहे का प्लॅस्टिकचा आहे ते पण कळत नव्हता. मुवमेंट पण नव्हता करत. तुम्ही बघा आता, हा बघा. मला तर तो खोटाच वाटत होता. इकडे पुढे परत सापांचे प्रकार आहेत, नागिन, लाल साप वगैरे दिसत होते तिथे, बघा तुम्ही. ओरिजिनल आहे, मुवमेंटच नाही करत ते. मुवमेंट कधी करतात ते मगर तर तुम्ही बघू शकता कसे झोपले, जिवंत आहे का मेले ते पण समजत नव्हतं. पण ती तशीच सुस्तच्या सुस्तच आहे, हे तिचं स्पेसिफिकेशन आहे. इथे घोरपड आहे, घोरपड बघा तुम्ही कशी आहे ती. आणि हा योगी तिथे आणि समायला असेच टाइमपाससाठी फोटो काढत होते. आता इथून सापांचं सेक्शन संपलं आहे. आता आम्ही पुढे चाललो आहे. समायलाने खूप त्रास दिला होता आम्हाला. बघा योगीतने तिला आता उचलून घेतली आहे. आता आम्ही चाललो आहे पुढे इकडे मोर बघायला, पण आम्हाला मोराची क्लिपच भेटली नाही. आणि मी तर खाली गेलेच नव्हते, चालून चालून एवढी थकले होते, मी बसून राहिले होते. हे लोक गेले होते पण यांना काय मिळालं नाही. बघा पिल्लू आपलं कसं धावतोय ते. तिला खूप एक्साइटमेंट होती, पण ती एक्साइटमेंट हळूहळू कशी तुम्ही बघाल, तिने एवढा त्रास दिला ना खूप जास्त. गेले मोर बघायला. आणि हा इथे डॅमसारखं काहीतरी आहे तिथं, तलाव. तो पूर्ण सुकलेला होता बघा, पूर्ण असं पाणी नाही आहे तिथे जास्त. आता पूर्ण सुकलं, कोरडं पडलं. आम्हाला मोर दिसला नाही म्हणून आम्ही रिटर्न चाललो आता इथे. इथे ना मांजरी आहेत बघा, मांजरी त्याच्या मांजरीला पुढे धावतात त्या. पण ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांच्या जाती आहेत तिथे.
हे बघा कसं धावतात, हे बघा वाघती वाघाटी. लायन किंग बघितला असेल तिने पिक्चर. घेऊन आला. तर बघा तुम्ही आसवाल कसे बसलेत मस्त, भालू भालू कसे बसलेत दोघं जण त्यांच्या दुनियेत. आणि हा जो एवढा मोठा आहे ना, चालून चालून हालत खराब होते बघा. तर आता आपण बघू शकतो इथे चितळ आहे बघा, शिंगांवाली. म्हणजे हे हरणाची एक प्रजातीच आहे बघा तुम्ही किती आहेत त्या. आणि आम्हाला ती एकतर दिसली ना, ती अशी वाटत होती ती आमच्याकडेच बघते आणि फोटोचे पोज देते. ती बघा इथे आता योगिता आणि समाराव जिथे उभे आहेत ना, तिथेच आहे ती. ही बघा अशी आपल्याकडे बघते आहे ना, एकटक चालली आता ती पण. हे बघा यांचं किती म्हणजे, आणि ते दिसायला खूप सुंदर दिसत होतं, खूप मस्त वाटत होतं. हा जो पार्क ना आठवड्यातून 6 दिवस ओपन असतो, फक्त बुधवारी बंद असतो. आणि रोज सकाळी 9:30 वाजता तो ओपन होतो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो चालू असतो. तर तुम्ही जायचं असेल तर तुम्ही यावेळेस जाऊ शकता. वाटतं आता आपण आलो हत्ती बघायला. बघा तुम्ही हत्ती एवढे ते लांबच होते, त्याच्यामुळे आपल्याला एवढं नीट कॅप्चर नाही करताना आलं. 2 आहेत हत्ती ते, आणि ते बघण्यासाठी एवढं चालायला लागलं ना, हालत खराब झाली होती. एकतर एवढं ऊन होतं आणि आम्ही पाणी पण घेऊन गेलो नव्हतो, कारण आतमध्ये पाण्याची बॉटल जर घेऊन जायची असेल तर ती चार्जेबल आहे. इथे बघा हा सिंह कसा झोपलाय खाली, दिसतोय का तुम्हाला तो झोपलाय तो? दिसत पण. इथे समारा खूप कंटाळलेली चालत नव्हती नाही, आम्ही दोघं पण खूप थकलो होतो तिला उचलून घेऊन म्हणून असंच आम्ही तिला ना उड्या मारत नेत होतो. इथे योगीच सांगतो की ते बसची पण सुविधा आहे, तुम्ही बघू शकता. ती 40 रुपीज तिकीट आहे. आता बघा आम्ही वाघ बघायला आलो आणि लकीली तो वाघ असा चालत होता ना, म्हणजे फुल पैसा वसूल. एवढं जे चाललेलो थकलेलो त्या वाघाला बघून सगळं एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं झालं. सगळी लोकांची पळापळ चालली होती, तो चालत होता त्याला शूट करण्यासाठी बघा, त्याची रेकॉर्डिंग करण्यासाठी, त्याचे फोटोज काढण्यासाठी. कसा बादशासारखा चालतोय तो आता मस्त त्याच्या एरियामध्ये. आणि एवढा मोठा पार्क आहे ना हा, भरपूर चालायला लागतं. बघा किती मस्त चालतोय एकदम, आणि एकदम मजा वाटली त्या वाघाला बघून. आता या भागाला बघून आम्ही परतीच्या मार्गाला निघालो बाबा, कारण आम्ही खूप थकलो होतो, पण त्या भागाला बघून मजा. तर आता आम्ही खूप थकून घरी निघालो आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.